जळगावच्या राजकारणातून आहे। एकनाथ खडसेंमुळे शरद पवार गटात नाराजी दिसून येते। खडसेंनी स्वार्थासाठी राजकारण केल्याचा आरोपच माजी मंत्री सतीश पाटलांनी केलाय। आधी सुनेसाठी आणि आता मुलीसाठी राजकारण करत असल्याचं सतीश पाटलांनी म्हटलंय। लोकसभेत राष्ट्रवादीचा उमेदवार खडसेंनीच पाडल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। त्यामुळे जळगावच्या राजकारणात आता नवीन वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपवाले त्याला स्वीकारायला तयार नव्हते। त्यांनी अल्टिमेटम पण दिलेला होता, तो अल्टिमेटम पण पूर्ण झाला, पण त्यांना पर्यायच नव्हता। आता पर्याय नाही तर मुलगी आता राष्ट्रवादीकडून उमेदवार जवळजवळ फायनल सांगतायत, त्यामुळे आता त्यांना बाहेर पडावं लागेल। त्यामुळे ठीक आहे, किमान मुक्ताईनगरपर्यंत का होईना त्यांचा फायदा होत असेल तर मग पक्ष म्हणेल ठीक आहे, आमचं काही त्याच्याशी घेणं देणं नाही। बातमी शरद पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भातली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजित सिंग घाटगे यांनी हसन मुश्रीफांवर जोरदार हल्लाबोल केलाय। पालकमंत्री पदासाठी पवारांच्या कुटुंबासोबतच्या नात्याचा सौदा केलाय असं घाटगे म्हणालेत। या सौद्यामुळे त्यांना रात्री झोप येत नाही। त्यांना झोप येत नसल्यामुळे ते माझ्यावरती टीका करत असल्याचा टोला सुद्धा घाटगेंनी लगावलाय। हे सगळं त्यांचं कुटुंब होतं। आदरणीय पवार साहेब त्यांना आपल्या चिरंजीव सखे वागवायचे, चिरंजीवच होते। सुप्रिया ताई थोरल्या भावांसकट राखी बांधायचे, बरोबर आहे। पण त्यांनी केलं काय? त्यांनी या नात्याचा सौदा केला, या नात्यांची डील केली ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी। आणि मला अंदाज आहे हे सौदा केल्यामुळं त्यांना आता एकंदरीत रात्री झोप येत नाही। ही झोप नसल्यामुळं असे चुकीचे शब्द येतात।